नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विनोद चौधरी सर, जे मागच्या 6-7 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात काम करत आहेत. रेसिडेन्शियल असतील प्रोजेक्ट्स, कमर्शियल आहेत, अपार्टमेंट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात काम करणारी त्यांची दुसरी पिढी आहे, कारण वडीलही त्यांचे या क्षेत्रात आहेत. त्यामुळे मला कायम असं वाटतं, जेव्हा आपल्या घरातली ही बॅकग्राऊंड असते एखाद्या क्षेत्रातली, तेव्हा एक वेगळी जबाबदारी पण असते आणि एक दडपण पण असतं. सो या दोन्ही गोष्टींवर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो सगळ्यात आधी मला पहिल्यांदा विचारायचं आहे की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि वडिलांना तुम्ही लहानपणापासून जरी बघत होता की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते काम करतायत, साईटवर जात आहेत येत आहेत, तर त्याची तुम्हाला आवड होती, वडिलांनी थोडं प्रेशर केलं का तुम्हाला असं वाटलं की अरे आपला व्यवसाय आता सगळा रेडीमेडच आहे घरातलं, तर आपण या क्षेत्रात जावं, काय सांगाल? माझं एज्युकेशन धुळ्यामध्ये न्यू सिटी हायस्कूल येथे झालेलं आहे. हम्म, हम्म, आणि 10 नंतर मी सिव्हिल ड्रॉसमन केलं होतं बरं. 2 वर्षाचं. हम्म, सिव्हिल ड्रॉसमन करता करता मग मी इथे धुळ्यामध्ये आर्किटेक्ट आहेत हम्म, भाऊसाहेब साहेब यांच्या ऑफिसला जायचो. तिथे ऑटोकॅड झाल्यानंतर तिथे प्लॅनिंग असतील, इलेव्हेशन असेल, त्याच्यानंतर इस्टिमेट असेल, याची प्रॅक्टिस करत हम्म, असताना माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण ड्रॉसमनवर तर काही होणार नाही. बरोबर. जर पुढे एज्युकेशन वगैरे करायचंय तर मग आपल्याला ऍटलिस्ट डिप्लोमा तरी लागेल. तर मग मी ऍटलिस्ट 2014ला सिव्हिल डिप्लोमाला नेताजी कॉलेज येथे ऍडमिशन घेतलं. बरोबर. ते करत असताना मी आता धुळ्याचे ACC चे जे अध्यक्ष आहेत, जे चेअरमन आहेत, त्यांच्याकडे मग मी त्यांचे विथ मटेरियल टंकी प्रोजेक्ट जे आहेत ते जोरात चालतात. तर मग त्यावेळेस मी त्यांच्याकडे मॉर्निंगला जॉबला जायचो. बरं. मॉर्निंगला जॉब करत करत मी इव्हिनिंगला इथे धुळ्यात भाऊसाहेब रावसाहेब आहेत आर्किटेक्ट, तर त्यांच्याकडे प्लॅनिंग वगैरे हे दोघी ठिकाणी मी कॉम्बिनेशन चालू होतं. मी ऍक्च्युली कॉलेज करत असताना बाहेरून केलंय. अरे वा. येस, बाहेरून करत असताना मग मी 2016 पर्यंत डिप्लोमा कम्प्लीट केला. 2016 नंतर मग मी डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर सरांकडे प्रॅक्टिस करता करता थोडे थोडे एक एक 2-2 प्रोजेक्ट येत गेले, छोटे छोटे करत. मग 2018 पासून मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. क्या बात आहे. येस. आणि सरांकडे असताना मग तिथे पण चालू होतं त्यावेळेस. तर मग हळूहळू सरांना सांगितलं की सर आता माझ्याकडून होत नाही, दोघी ठिकाणी पॉसिबल होत नाही. तर मग आज पण सरांचे जे प्लॅन्स वगैरे असतात ते करतो, पण मग साईडवर जायला मला जमायचं नाही. कारण की मी ते काम करत असताना माझं साक्री, पिंपळनेर, त्याच्यानंतर तुमचं पारवा झालं, नाशिकला झालं, या ठिकाणी साईट चालू झाल्यामुळे मग मला त्यांना वेळ देणं शक्य व्हायचं नाही. बरोबर बरोबर. दुसरं मग स्वतः जेव्हा इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट केलात, तो अनुभव कसा होता? कारण तेव्हा कोणाची साथ नव्हती, तुमच्यावर दडपण होतं, वडिलांची पण बॅकग्राऊंड होती, एवढे सगळे गुरु तुम्हाला आयुष्यात मिळालेले, तर मग तो पहिला अनुभव कसा होता पहिल्या साईटचा? मी फर्स्ट 2017ला माझ्या नोटबंदीच्या पिरियड मध्ये फर्स्ट काम मी स्टार्ट केलं होतं. तर नोटबंदीच्या पिरियड मध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या मला. बरं. तर त्याच्यानंतर पहिले तर मनीचाच विषय होता की 2000च्या वर आपल्याकडे लिमिट नव्हतं. बरोबर. यस. मग त्यावेळेस आयराव सरांची मदत घेतली मी खूप सारी, की मला लेबर असेल, लेबर नंतर मग मला मटेरियलची गोष्ट जाणवली. कारण की पेमेंट दिल्याशिवाय नवीन ज्यावेळेस सुरुवात करतो ना, त्यावेळेस मार्केटला कोणी विचारत नाही. जोपर्यंत तुम्ही फील्ड मध्ये 10 ते 15 वर्ष होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच विचारत नाही. बरोबर. मग त्यावेळेस मी सरांची खूप सारी मदत घेतली. त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट मी घेतला होता तो विदिन मी 6 मंथ मध्ये कम्प्लीट केला. 1 BHK धुळ्यामध्ये नगाववारीला. येस येस. ते ज्यांचा प्रोजेक्ट होता ते एसटीला डेपोला लिपिक होते. येस. त्यांचा प्रोजेक्ट घेतल्यानंतर तो 6 मंथ मध्ये कम्प्लीट केल्यानंतर मग त्याच्यानंतर स्टेप बाय एक एक 2-2 प्रोजेक्ट स्टार्ट झाले माझे. आता बऱ्यापैकी अपार्टमेंट, रो हाऊस, प्रायव्हेट बंगलो, कमर्शियल कॉम्प्लेक्स, रेसिडेन्शियल हे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंगला. येस. बरोबर. दुसरं, आता आपण या थेट इंजिनिअरिंग रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अकुशल कामगारांकडून पहिले जर इंजिनियर राहिले तर आपल्याला ग्राउंड लेवलला त्यांना सांगावं लागतं. ऑफिसला किती पण त्यांना प्लॅन वगैरे समजावला तरी साईडवर क्युरी येतेच. ती क्युरी करण्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलला जावंच लागतं, किंवा मग आपला असिस्टंट असेल तर त्याला पाठवावंच लागतं. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टी असेल, कदाचित मग ते जे स्ट्रक्चरल असतं आपलं सेंटरिंग असेल, ते कसं ठोकलं गेलेलं आहे, प्रॉपर झालेलं आहे की नाही, डायमेन्शन नुसार झालं आहे की नाही, ओके, हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. अशा रीतीने तुम्ही काम करता. दुसरं, जसं तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघताय तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघताय. तुम्ही पहिल्यांदा जसं ड्रॉफ्टमनचं केलं, नंतर डिप्लोमा केला,
तर मग आता असं वाटतं का कुठला तरी अजून एखादा कोर्स बरोबर केला पाहिजे याच्यात, किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलंय का अजून कुठलं सॉफ्टवेअरचं वगैरे किंवा असं? नाही, माझं ऑटोकॅड झालं होतं, 3D मॅक्स झालं होतं, गुगल स्केचअप पण झालं होतं. बरं. आता लुमियन वगैरे हे जे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत त्याची गरज पडते, पण मग ते टायमिंग अभावी जमत नाही, जमत होत नाही. नाही. बरोबर आहे. तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये इतकं काम करताय म्हणून विचारतो, की बऱ्याचदा ते क्लायंटचं बजेट फार लिमिटेड असतं. Yes. जसं तुम्ही आता काही सांगितलं, कारण मध्यमवर्गीय आणि काही खालच्यांचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं घर हे. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं कसं तुम्ही कॉम्बिनेशन करता? बजेट, आता एखादी क्लायंट आला आपल्याकडे तर मग क्लायंटला विचारावं लागतं, बाबा तुझा प्लॉट किती आहे, तुला कन्स्ट्रक्शन किती करायचंय, कन्स्ट्रक्शन किती करायचं, त्यानुसार मग आपण प्लॅन ड्रॉ करून घेतो. मग त्याचा बजेट विचारतो त्याला. ऍक्च्युली आपण इस्टिमेट इंजिनियर कन्सिडर करतो की बाबा इतकं तुझं इस्टिमेट जाणार, मग त्याचा बजेट घेतला जातो. बरोबर. मग त्यानुसार त्याचा बजेट आला, त्यानुसार मग ते काम केलं जातं. मग बऱ्याचशा गोष्टी ज्यामध्ये जे स्ट्रक्चर असतं, स्ट्रक्चर मध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही. फर्स्ट पॉइंट. बरोबर. नंतर फिनिशिंग वगैरे मध्ये फ्लोरिंग असेल, कलर असेल, पीओपी असेल, जिप्सम असेल, फ्लोरिंग आयटम मध्ये मग तिच्यामध्ये काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज आपल्याला करता येतं. त्याच्यात मग त्याचा बजेट मिळता जुळता आपल्याला करता येतो. पण आरसीसी बरोबर. वर्क मध्ये स्टील, सिमेंट, रेती, वाळू याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करता येत. करता येत नाही. बरोबर. दुसरं, एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काय मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात, की हे मुद्दे जर कोणी फॉलो केले तर एक चांगलं दर्जेदार आणि दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम तयार होईल? फर्स्ट जे आहे बिल्डिंगचं, तर ते फाउंडेशन आहे. बरोबर. यस, फाउंडेशनवर जर चांगला भर दिला, कॉलमच्या साईज असतील, प्रॉपर डायमेन्शन असेल, प्रॉपर स्टील असेल, स्टील पण मग आता 500 DS आहे, डक्टिलिटी स्ट्रेंथ 550 आहे आपल्याकडे आलेलं, आयकॉन मध्ये आहे, पोलाद मध्ये आहे. तर मग ते डक्टिलिटी वगैरे, स्टील वगैरे प्रॉपर मेजरमेंट नुसार जर लोड कॅल्क्युलेशन केलं, त्या हिशोबाने कॉलम वगैरे दिले, तर मग ऍक्च्युली त्याचं लाईफ जास्त वाढू शकतं. बरोबर आहे. तुम्ही आता मूळचे धुळ्याचे आहात आणि Yes. इतके वर्ष काम करताय, इतक्या मोठ्या लोकांबरोबर सुद्धा तुम्हाला कामाचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला असं विचारतो, की धुळे शहराचं विकासाचं विजन असं जर तुम्हाला एक तरुण इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर पुढच्या 10-15 वर्षात काम केलं पाहिजे जेणेकरून एक चांगलं विकसित धुळे तयार होईल? इथे धुळ्यात जर बघायला गेलं तर पहिले म्हणजे रोड आहेत, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर एरिया आहे आपला, त्याच्यानंतर MIDC झालं, पार्किंगचा विषय झाला, त्याच्यानंतरून जर बघायला गेलं तर सिग्नल व्यवस्था, या सगळ्यात छोट्या छोट्या बारीक बारीक पॉइंट्स आहेत. त्याच्यावर जर लक्ष दिलं तर नक्कीच धुळे विकसित, प्रगतिशील होऊ शकतं. मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? कारण ह्या सगळ्या जर हे पूर्ण करायच्या असतील आणि एक चांगलं विकसित धुळे आपल्याला निर्माण करायचं असेल तर शासन कशा प्रकारे मदत करू शकतं? शासनाकडे काय, जे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, किंवा मग पालिका असेल, तर ते नेहमी पाठपुरावा करत असतात. पण शासनाने जरी मंजूर केलेत, पण ते ग्राउंड लेवलला होते. बरेचसे कामं असे असतात की कागदावर झालेले असतात, पण ऍक्च्युली जे ग्राउंड लेवलला असतील ते झालेले नसतात. मग त्याला स्थानिक प्रशासन असो किंवा मग XYZ कोणी कारणीभूत असू शकतात. बरोबर. दुसरं, आता इतक्या केलेल्या प्रोजेक्टमध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक वेगळं समाधान मिळालं, आनंद वाटला, किंवा काहीतरी वेगळं केलंय आपण या प्रोजेक्टमध्ये? माझा आता रिसेंटली आयकॉनिक प्रोजेक्ट बडगुजर प्लॉट पारा रोड इथे झालेला आहे. मी लहानपणी जे त्यांचं जे क्लायंट होते माझे, त्यांचं कन्स्ट्रक्शन वडिलांनी केलं होतं आणि आजच्या 30 वर्षानंतर ते कन्स्ट्रक्शन परत रिवाइज करण्याचा, डिमॉलिश करून करण्याचा जो मान आहे तो मलाच भेटला. यस, तो करत असताना लहानाचा मोठा मी तिथे झालो, त्या घरात खेळलो आणि तेच घर नवीन रिकन्स्ट्रक्शन होताना मी केलं. बरेचसे लोक सांगायचे की बाबा वयाने लहान आहे तो मुलगा, तो काय करेल, तर मग बरेचसे मंडळी टीका करायचे. आणि ज्यावेळेस तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला तर त्याच वेळेस त्या लोकांनी पाठ ठोकून माझं कौतुक केलं. क्या बात आहे. आणि माझ्या ते हा दुसरा एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे की ज्या प्रोजेक्टवर वडिलांनी काम केलं त्याच प्रोजेक्टवर रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने तुम्ही पुन्हा काम केलं. हा एक वेगळा आनंदाचा क्षण. आणि असा एखादा प्रसंग, अडचणीचा प्रसंग, प्रॉब्लेमचा प्रसंग, आव्हानाचा प्रसंग, की जेव्हा अचानक काहीतरी प्रॉब्लेम आलाय, पुढे काय करायचं कळलं नाहीये, अचानक कुठली तरी समस्या उभी राहिली आहे आणि त्याच्यावर कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? 2000 ज्यावेळेस कोविड आला होता 2020 साली, त्यावेळेस माझे टंकी प्रोजेक्ट खूप चालले होते. बरोबर. तर त्यावेळेस रेट घेतलेले ज्या भावाने आपण काम करत होतो विथ मटेरियल टंकी प्रोजेक्ट, तर ऍटलीस्ट 1100-1200 रुपये रेट चालू होता कन्स्ट्रक्शनचा लॉकडाऊन मध्ये. त्यावेळेस अचानक नंतर लॉकडाऊन ज्यावेळेस ओपन झालं, ज्यावेळेस काम परत रिवाइज नवीन स्टार्ट केलं, आपण नवीन सुरुवात केली, तर त्यावेळेस स्टीलचे रेट खूप हायर झाले होते. तसंच सिमेंट असो, वीट असो, त्याच्यानंतर फिनिशिंग असो, PVC मटेरियल असो, इलेक्ट्रिसिटीचं मटेरियल, सगळेच रेट वाढलेले होते. पण आपण जे काम घेतलेले होते ते तर आपल्याला कम्प्लीट करायचे होते. मार्केटमध्ये जर टिकायचं असेल, करायचं असेल, तर मग ते काम आपल्याला करावे लागतात. तर त्यावेळेस
आर्थिक जी चणचणी भाजली ना ती सगळ्यांनाच भाजली आहे. तर त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर आला. बरोबर बरोबर. अशा दृष्टीने तो एक प्रॉब्लेमचा तुमचा Yes. फेज होता. आता दुसरा असं विचारायचं, तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता कन्स्ट्रक्शन मध्ये, की हे जर मुद्दे असतील तर हे स्टील चांगलं आहे, आपण आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरलं पाहिजे? आता स्टील वापरताना आपल्या TMT बार जे येतात त्याचे आपण बरोबर. डक्टिलिटी अँड स्ट्रेंथ चेक करतो. हो हो. Yes, त्याच्यानुसार मग ते आपण डिपेंड करतो. आता 550 जर राहिलं तर आम्हाला स्ट्रक्चरल वाल्यांना सांगावं लागतं की बाबा तिथं 500 वापरणार आहे की 550 वापरणार आहे. ते मग कन्सिडर करून ते आपल्याला त्यावेळेस सांगतात की बाबा तुम्ही हे स्टील कन्सिडर करा. बरोबर. आपण त्या हिशोबाने घेतो. आणि आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का? Yes, त्या माझ्या तुमच्या- सध्या रिसेंटली सगळे आयकॉन ही चालू. वा. Yes. मग कसं आहे तुमचा आयकॉनवर विश्वास, त्यांचं प्रॉडक्ट, त्यांची सर्व्हिस? आयकॉनची सर्व्हिस खूप बेस्ट आहेत. त्यांचे जे टेक्निशियन आहेत ते हम्म. प्रॉपरली 2-3 महिन्यानंतर धुळ्यात आल्यानंतर ते व्हिजिट देतात ऑफिसला. अच्छा. त्याच्यानंतर इथले जे डीलर आहेत ते पण चांगले आहेत. आता विषय कसा असं ट्रंकी प्रोजेक्ट करत असताना आम्हाला थोडे 1-2 महिन्याची साईट हवी असते. तर आपले धुळ्यातले जेही डीलर आहेत खास करून श्रीकृष्ण स्टील वाले आहेत जिग्नेश बरोबर. पटेल, हो. तर त्यांच्याकडून आम्ही नेहमी स्टील घेतो. वा वा. त्यामुळे तो तुमचा अनुभव आहे ते आयकॉन स्टील Yes. बरोबरचा चांगला आहे. Yes, yes. त्यामुळे हे होते इंजिनियर विनोद चौधरी. आणि मी सांगितलं तसं की नुकत्या 6-7 वर्षांपासून त्यांनी खरं तर कामाला सुरुवात केली. पण जशी दुसरी त्यांची पिढी आहे त्यांनी आधी बराच वेळ प्रॅक्टिस केली, सर्व्हिस केली, या क्षेत्रामधले काही बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती करून घेतल्या आणि त्यानंतर स्वतःच्या कामाला सुरुवात केली आणि आज अतिशय उत्तमरित्या ते या क्षेत्रात काम करतात. सो भविष्यात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.